अहो थांबा थांबा, एकदा का या गहू ज्वारीच्या गोड घुगऱ्या खाल्ल्या ना तर तुम्ही लाडू शिरा सगळं विसरून जाल. गावाकडच्या चुलीवर बनणारी गूळ आणि तुपाचा सुगंध असलेली ही रेसिपी एकदम मन जिंकून टाकणारी. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरातल्या कमी साहित्यात या झटपट घुगऱ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया गहू ज्वारीच्या गोड घुगऱ्याची. तर आता इथे मी 1 वाटी गहू घेतलेले आहेत, हे निवडून घेतलेले आहेत आणि 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर 1 वाटी गहू आणि अर्धी वाटी ज्वारी, याच्यात अर्धी वाटी चणेसुद्धा टाकू शकता आणि मुठभर शेंगदाणेसुद्धा टाकू शकता. पण मी फक्त आज गहू आणि ज्वारीच्याच घुगऱ्या बनवणार आहे. आता या घुगऱ्या तुम्ही तिखट पण बनवू शकता आणि गोड पण बनवू शकता किंवा अशा फक्त मीठ टाकून असतात ना त्या पण बनवू शकता. तर इथे 1 वाटी गहू, 1 वाटी ज्वारी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. आधी निवडून घेतलेलं आहे, नंतर धुवून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून रात्रभर आपल्याला भिजत घालायचं आहे आणि सकाळी याच्या घुगऱ्या बनवायच्या आहेत. आता रात्रभर भिजल्यानंतर सकाळी बघू शकता हे छान असं मुरलेले आहेत गहू आणि ज्वारी. आता याला काय करायचं, आपल्याला कुकर ठेवायचा आहे गॅसवर आणि कुकरमध्ये असंच पाण्यासकट टाकायचं आहे. हे पाणी फेकायचं नाही, याच पाण्यामध्ये आपल्याला ह्या घुगऱ्या शिजून घ्यायच्या आहेत. आता कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि एकदा झाकण काढून बघायचं घुगऱ्या शिजल्या आहेत का. जर नसतील शिजल्या तर अजून 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर इथे मी 5 ते 6 शिट्ट्या केलेल्या आहेत. आता कुकर थोडंसं थंड झालेलं आहे. आता मी झाकण काढून बघते तर इथे पाणी पण आटलेलं आहे आणि घुगऱ्या पण शिजलेल्या आहेत. तर आता ह्याला ठेवायचं साईडला आणि गॅसवर ठेवायची कढई. आता कढईमध्ये 2 चम्मच तूप टाकून घ्यायचं आणि 2 चम्मच तूप टाकल्यानंतर याच्यात थोडेसे काजू, बदाम काप टाकून घ्यायचे, थोडेसे मनुके घ्यायचे आणि ते या तुपामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं. तर इथे मी थोडेसे मनुके आणि काजू बदाम कापून घेतलेले आहेत. आता छान फ्राय करायचं आणि हे फ्राय झालं ना त्यानंतर याच्यामध्ये उकडलेली ज्वारी आणि गहू टाकून घ्यायचं. आता खास करून असे घुगऱ्या ना बारसं असेल म्हणजे लहान मुलांचं बारसं असेल किंवा पाडव्याला नाव ठेवतात मुलांचं कोणी तर त्यावेळेस असं बनवतात किंवा कधीही खायची इच्छा झाली तर बनवून खाऊ शकता. तर इथे मी हे गहू आणि ज्वारीच्या घुगऱ्याच्या टाकून घेतलेल्या आहेत. आता छान मिक्स करायचं आणि इथे पाऊण वाटी गूळ टाकायचा आहे. आता तुम्हाला किती गोड पाहिजे ना त्यानुसार गूळ टाकून घ्यायचा आणि गूळ छान वितळेपर्यंत याला मिक्स करत राहायचं आणि जे गूळ वितळलेला असतो ना ते पण याला आटून घ्यायचं. म्हणजे गूळ वितळून आटून घ्यायचं, मिक्स करत राहायचं. चिमूटभर मीठ टाकायचं आणि 2 इलायच्या टाकायच्या फोडून किंवा इलायची पावडर टाकू शकता. तर इथे छान असं मिक्स करायचं, याला शिजवत राहायचं जोपर्यंत हे छान गूळ याच्यात मेल्ट होऊन परत आटत नाही तोपर्यंत. 2 इलायच्या टाकून घेते मी या इलायचीची साल पण टाकणार आहे. तर आता हे टाकल्यानंतर 4 ते 5 मिनटं लागतात त्याला पूर्ण गूळ आटायला. तर गूळ छान असा आटू द्यायचा याच्यात. तर तुम्ही ज्या ज्वारी आणि गहू कुकरमध्ये शिजायला टाकताना ना शेंगदाणे पण टाकू शकता. आधीच मुरू जर घातले नसतील तर तुम्ही शिजवताना पण शेंगदाणे थोडेसे टाकू शकता आणि जर चणे टाकायचे असतील तर याच्यासोबत आधीच भिजू घालायचे. तर बघू शकता गुळाने पाणी सोडलेलं आहे. आता हे छान आपल्याला घट्ट करून घ्यायचं. बघू शकता आता इथे घट्ट झालेलं आहे. तर इथे गॅस मी बंद केला आहे. आता तुम्ही गरम गरम सुद्धा खाऊ शकता किंवा थंड करून सुद्धा खाऊ शकता. तर आता हे प्लेटमध्ये मी घेऊन दाखवणार आहे. तर गहू आणि ज्वारीच्या गोड घुगऱ्या रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.